चला आज आपण आलेलो आहे वाडीमध्ये, नरसोबा वाडी, जे नरसिंह सरस्वतीचं ठिकाण आहे तिथं आज आपण आलेलो आहे। तर इथं 3 नद्यांचा संगम झालेला आहे। या नदीकडे पाणी भरपूर आहे, बघू शकता, नाव पण आहे। तर इथं लाईन खूप मोठी चालू आहे मुख्य दर्शनासाठी पण लाईन मोठी आहे। पण बघू शकता मांडव वगैरे घातलेले आहे परवाच दत्त जयंती निमित्त। दत्त जयंती नुकतीच झाल्यामुळे खूप गर्दी पण आहे, बाहेरगावचे लोक खूप आलेली आहेत दर्शनासाठी। तर हे नाव एका फेरीसाठी पर पर्सन 50 रुपये घेते ही नाव। तर परत भेटू आपण। मगाशी तुम्हाला मी म्हणल्याप्रमाणे हे बघा, बघू शकता मुख्य दर्शनाची लाईन रिकामी आहे, पण मुख्य दर्शनाला खूप लाईन आहे, कारण सगळे भाविक महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आतुर झालेले आहेत। तरी दुपारची वेळ असून सुद्धा एवढी गर्दी आहे, म्हणजे सकाळी किती असेल महापूजेला। हे बघू शकता तुम्ही की कामकाज पण चालू आहे मंदिराचं। आणि आता आम्ही मुख्य दर्शन घेण्यासाठी वर चढलेला आहे जिना, इथं नाव थांबलेलीच आहे। आता आपल्याला तिथं समोर जायचं आहे, तुम्हाला झूम करून दाखवते, अजून खूप लाईन आहे। बघा की हे बघ की मुख्य दर्शनाला पण लाईन केवढी मोठी आहे, बघितलंस ना। करतात काय मला वाटत नाही का। काय सगळीकडे अभिषेक देऊन सुद्धा करतात का नाही मला नाही वाटत। एवढे असंख्य भाविक, आता एवढ्या किती जण आलेत, त्याने एका जण ज्यांना अनुभूती आहे त्याने 5-5 दान करतात ना, त्यांचे अभिषेक करत असतील, इडली साखरा करतात पण नसतात, त्यापेक्षा पेटीत ठेवलेले बरे। तर आता आपण मुख्य दर्शनापाशी पोचत आहे, थोड्याच अंतरावर मुख्य दर्शन आहे, तर तुम्ही घेऊ शकता। तिथे गुरुजी वगैरे इथं दिसतात आणि प्रत्येक भाविकांच्या हातात हे नारळ पेढे, असे नारळ पेढे प्रसाद म्हणून घेतात आणि ते लोक ओट्यात पण घेतात। नंतर इथं कुत्र्यांचं प्रमाण पण खूप आहे, कारण दत्त महाराजांचं ठिकाण असल्यामुळं दत्ताचं वाहन कुत्रच समजलं जातं। तर इथून बघू शकता तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं सगळेजण जप करत आहेत। तर इथून जरासं पुढे गेल्यावर आपण पोचत आहे मुख्य दर्शनापाशी। बघू, जर तिथले गुरुजी आपल्याला दर्शन घेऊन दिले तर मी तुम्हाला दाखवीनच, नाहीतर मग लांबून झूम करून दाखवीन। पहिला दर्शनाची सुरुवात आहे ती गणपती बाप्पा मोरयांच्या दर्शनापासून सुरुवात आहे। तर आपण आता डोकं टेकूया
मोरया, गणपती बाप्पा मोरया. तर इथं गुरुजी आपल्या ओट्यात नारळ देणार आहेत. हे सगळे गुरुजी इथं बसलेले आहेत. तर हे आता आपल्या ओट्यात नारळ देतील. तर आपण बघू शकता इथं दत्त महाराजांचं तुम्हाला दर्शन घडलेलं आहे. तर हे गुरुजी आता आपल्या ओट्यात नारळ देणार आहेत. श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. फोटो नाही, हे घ्या लागले. मंदिरात या राम मंदिर पण आहे. सगळे मंदिराचे राम भक्त हे बघा, राम मंदिर आहे. तर हे आम्ही प्रदक्षिणा सुरू केलेली आहे. पूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घालून तर इथं नरसिंह सरस्वतीचं तुम्हाला दर्शन होईल. इथं नरसिंह सरस्वतीचं दर्शन आणि इथं तीर्थ देतात. त्या तीर्थाचा पण वास खूप सुगंध छान असतो. इतर तीर्थांपेक्षा या तीर्थाचा खूप महत्त्व आहे. तर इथं प्रदक्षिणेसाठी खांब आहे. प्रत्येक ठिकाणी खांब आहे. दत्ताच्या प्रत्येक ठिकाणी खांबाचं खूप महत्त्व आहे. ह्या कळशा रोजच्या रोज त्याने घासले जातात. कारण इथं एक मंदिर आहे, छोटं देवीचं आहे. आणि ह्या कळशा खूप रोजच्या रोज हांडे बघा चकचकीत आहे, स्वच्छ घासले जातात. कारण महाराजांना ह्यांना अभिषेक केला जातो. या नदीतलं पाणी आणून महाराजांना ह्यांना अभिषेक केला जातो. बघू शकता तुम्ही उदबत्ती लावण्यासाठी भाविकांसाठी खूप छान त्यांनी अशी सिस्टीम बनवलेली आहे, जेणेकरून प्रत्येक भाविकाला उदबत्ती लावता यावी. उदबत्ती स्टँड खूप छान बनवलेलं आहे.